एफडीएने गोरज भंडारवर जी कारवाई केली याच्या निषेधार्थ जे आहे वर्धेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आंदोलन करते आहे। भाऊ, काय कारवाई करण्यात आली, कशा पद्धतीने हा मोर्चा करण्यात आला? या गोरज भंडार ही वर्धा शहराची ओळख आहे, सांस्कृतिक ओळख आहे, आर्थिक ओळख आहे, ऐतिहासिक ओळख आहे। आणि ज्या महात्मा गांधींनी इथून आंदोलन चालवलं देशाच्या स्वातंत्र्याचं, ते त्यांनी विकेंद्रित स्तरावरची अर्थव्यवस्था उभं करण्यासाठी 1938च्या आसपास ही संस्था स्थापन झाली आणि जवळपास पुढच्या 10 वर्षांतर हिला 100 वर्ष होणार आणि 100 वर्षात अजूनही स्वावलंबनाच्या आधारावर आणि ही जवळपास ही पहिली किंवा 1-2 संस्था मी पाहिलेलं नाही माझ्या याच्यामध्ये की एवढा दुधाला उत्पादकांना भाव देणारी ही संस्था आहे। आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि त्यासोबतच शुद्ध ग्राहकांना दूध देणारी आणि उत्पादनं देणारी इथलं गोरसपाक हे केवळ देशात नाही तर विदेशात पण जाते। आणि म्हणून असा वारसा असणार स्वावलंबी आर्थिक युनिट, जे महात्मा गांधींचं म्हणणं होतं की स्वतंत्र विकेंद्रित स्वरूपात अशी युनिट झालं पाहिजे, हे मॉडेल युनिट आहे देशभरातलं, ज्याच्या आधाराने देशभरामध्ये असे मॉडेल तयार होऊ शकतात। आणि हे मॉडेल संपवणं, जिथं सरकारने हजारो कोटी रुपये खर्च करून मॉडेल उभे करताना एक मॉडेल उभं केलं नाही आजपर्यंत देशामध्ये, हजारो कोटी रुपये त्यांचे पाण्यात गेलेले आहेत। आणि ते लोकांच्या सहकार्याने, आणि ते पण व्यक्तिगत नाहीये, तर हे सहकार्याच्या भावाने सहकार चळवळीतून निर्माण झालेले ही युनिट संपवण्यासाठी वर्तमान शासन प्रशासन जे प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधातला हा एल्गार आहे। आणि म्हणून आमच्या वर्ध्याची ही ओळख देशाला जे मॉडेल म्हणून जे प्रेरणा देणारं युनिट आहे हे आम्ही संपू देणार नाही। आणि मग त्याच्यासाठी हे वर्धा शहरातले शेकडो हजारो लोक आहेत इथं उत्स्फूर्तपणे आलेले आहे। कोणत्याही स्थितीत लगेच शासन प्रशासनाने यांना परवानगी देऊन इथलं युनिट सुरू केलं पाहिजे, हा आमचं म्हणणं आहे। आपल्यासोबत वर्धेचे प्रथम नागरिक आहेत सुधीर भाऊ आज गोरज भंडारचा जे कारवाई झाली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे। माझ्या जन्माच्या अगोदरपासून गोरज भंडार इथे आज उपकृत आहे आणि एवढ्या हजारो गोपालकांना त्याचा फायदा झाला। हा एक आमचा कुटीर उद्योग आहे, या माध्यमातून हजारो लोकांना आज रोजगार निर्माण झाला आहे। अशा संस्थेवर कारवाई करून सुडबुद्धीने सरकारच्या मनामध्ये काय आहे, पण याला आम्ही एल्गार म्हणून, इतके शेतकरी बांधव म्हणून, शेतकरी पुत्र म्हणून आम्ही यांचा एल्गार करतो आणि याचा निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढाई आमची निरंतर राहील आणि आमच्या गोपालकाला आणि गोरज भंडारला न्याय मिळाला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा।